प्रकरण 2 वेदोत्पत्ती विषय। ओम तस्माद् यज्ञात् सर्वभूत ऋचः सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद् यजुस्तस्माद् जायत। यजुर्वेद अध्याय 31 मंत्र 7। ओम तस्माद् ऋचो अपात क्षण यजुर्तस्माद् पाकशन् सामान्यस्य लोमान्यथर्वाङ्गिरसो मुखं स्कम्भन्तं ब्रूहि कतमः स्वीदेवसः। अथर्व वेद कांड 10 प्रपाठ 23 अनुवाद 4 मंत्र 20। प्रारंभी ईश्वराला नमन व प्रार्थना करून वेदांच्या उत्पत्ती विषयी लिहिले जात आहे की वेद कोणी उत्पन्न केले आहेत। भावार्थ तस्माद यज्ञात सत ज्याचा कधी नाश होत नाही, चित जो नेहमी ज्ञान स्वरूप आहे, ज्याच्या ठाई अज्ञानाचा लवलेशही नाही, आनंद जो नेहमी सुख स्वरूप असून सर्वांना सुख देणारा आहे, अशा लक्षणांनी परिपूर्ण पुरुष परमात्मा जो सर्व स्थानी व्यापक आहे, सर्व माणसांनी ज्याची उपासना करावी असा सामर्थ्यशाली इष्ट देव आहे, त्याच परब्रह्मापासून ऋचः ऋग्वेद, यजुः यजुर्वेद, सामानी सामवेद व छंदांसी अथर्ववेद हे 4 वेद निर्माण झाले आहेत। या मंत्रात सर्वभूतः पद वेदांचेही विशेषण असू शकते, अर्थात वेद सर्वभूत आहेत, कारण ते सर्व माणसांनी ग्रहण करण्यास योग्य आहेत, म्हणून सर्व माणसांनी वेदांचे ग्रहण करावे व वेदोक्त रीतीनेच वागावे। जज्ञिरे व अजायत ही 2 क्रियापदे अनेक वेळा वापरल्यामुळे वेद सकल विद्येने परिपूर्ण आहेत याचा बोध होतो। तसेच तस्मात या 2 पदांचे आधिक्य असल्यामुळे हे निश्चयपूर्वक जाणले पाहिजे की वेद ईश्वर निर्मित आहेत, मनुष्य निर्मित नाहीत। वेदातील सर्व मंत्र गायत्री इत्यादी छंदांनी युक्त आहेत, म्हणून छंदांसी या पदामुळे चौथा जो अथर्ववेद आहे त्याच्या उत्पत्तीवर प्रकाश पडतो। शतपथादी ब्राह्मण व वेद मंत्रांचे प्रमाण यावरून हे सिद्ध होते की यज्ञ शब्दापासून विष्णूचे व विष्णू शब्दापासून सर्व व्यापक परमेश्वराचा बोध होतो, कारण सर्व जगाची उत्पत्ती करण्याची क्षमता परमेश्वरात असते, इतरात नसते। यस्माद् ऋचो अपा सर्व शक्ती परमेश्वराकडूनच ऋचनी सामवेद अथर्वा अंगिरसः अथर्ववेद हे 4 वेद उत्पन्न झालेले आहेत। याच प्रकारे रूप कालंकाराद्वारे ईश्वर वेदांच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकतो, तो असा: अथर्ववेद माझ्या मुखाप्रमाणे, सामवेद लोमाप्रमाणे, यजुर्वेद हृदयाप्रमाणे व ऋग्वेद प्राणाप्रमाणे आहेत। ब्रूहि कतमः स्वीदेवसः मला सांगा, ज्याने 4 वेद उत्पन्न केले आहेत तो देव कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की स्कंभम तम जो सर्व जगाचा धारण करता आहे त्याचे नाव स्कंभ आहे, तोच वेद निर्माता आहे हे तुम्ही जाणा, आणि हेही जाणा की त्याला सोडून इतराला परमेश्वर समजून उपासना करण्यायोग्य कोणताही देव नाही। वेदकर्त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला सोडून दुसऱ्याला परमेश्वर मानून उपासना करणारा करंटा कोण असेल? एवं वा अरे अस्य महतो भूतस्य निःश्वसित मेतद्यदृग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्वाङ्गिरसः। एवं वा अरे अस्य महाविद्वान महर्षी याज्ञवल्क्य आपल्या विदुषी पत्नी मैत्रेयीला उपदेश करतात की हे मैत्रेयी, जो आकाश इत्यादी पेक्षाही मोठा व सर्व व्यापक आहे, त्यांच्याकडूनच
ऋक, यजुः, साम व अथर्व हे 4 वेद उत्पन्न झालेले आहेत. जसं माणसाच्या शरीरातून श्वास बाहेर येतो व पुन्हा आत जातो, त्याप्रमाणे सृष्टीच्या आरंभी ईश्वर वेद निर्मिती करून जगाला ज्ञानरूपी प्रकाश देतो. प्रलय काळात वेद नसतात, परंतु बीजांकुराप्रमाणे परमेश्वराजवळ ते ज्ञान सदैव असतेच. ज्याप्रमाणे बीजात प्रथम अंकुर असतेच, त्यानंतर त्याचा वृक्ष बनतो, तरीही तो बीजात असतोच. तद्वत वेद ज्ञानही सदैव ईश्वराच्या ठिकाणी असते, त्याचा कधीच नाश होत नाही, कारण ती ईश्वर विद्या आहे. यावरून वेद विद्या नित्य आहे हे जाणले पाहिजे. या विषयासंबंधी प्रश्न विचारला जातो की ईश्वर तर निराकार आहे, मग त्याच्यापासून शब्दरूप वेद कसे निर्माण होतील? त्याचे असे उत्तर आहे की परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. त्याच्याविषयी अशी शंका घेणे योग्य ठरणार नाही, कारण मुख, प्राण इत्यादी साधनांशिवायही परमेश्वराजवळ मुख, प्राण इत्यादींचे काम करण्याचे अनंत सामर्थ्य आहे. म्हणजे तो आपल्या सामर्थ्याद्वारे मुखाशिवाय मुखाचे कार्य व प्राण इत्यादींशिवाय प्राणादींचे कार्य यथावत करतो. मुख इत्यादी शिवाय मुखादींचे कार्य न करता येणे हा अल्पज्ञ जीवात्म्याचा दोष असतो. त्यासाठी एक दाखला देता येईल की मनाला मुख वगैरे अवयव नसतात, तरीही आपल्या मनात प्रश्नोत्तर, शब्दोच्चारण इत्यादी मानस व्यापार चालूच असतात. तसेच परमेश्वराचेही असते हे जाणले पाहिजे. जो पूर्ण समर्थ आहे तो दुसऱ्याची मदत न घेता कोणतेही कार्य करू शकतो, कारण आपल्या सामर्थ्यानेच सर्व कार्य करण्याची क्षमता त्याच्या अंगी असते. आपण जसे इतरांच्या मदतीशिवाय कार्य करू शकत नाही, तसे ईश्वराचे नाही. पहा, जेव्हा जगाची उत्पत्ती झाली नव्हती, तेव्हा निराकार ईश्वराने संपूर्ण जगाला उत्पन्न केले. मग त्याने वेद निर्माण केले नसावे अशी शंका का यावी? वेदांमध्ये ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म विद्या ईश्वराने प्रकट केलेली आहे, त्याप्रमाणे जगातील नेत्र वगैरेंची रचनाही आश्चर्य वाटण्याजोगी आहे. तेव्हा वेदांची निर्मिती निराकार ईश्वर करू शकणार नाही का? प्रश्न: विश्वरचना करण्याचे सामर्थ्य ईश्वराशिवाय कोणत्याही जीवात नाही, पण मनुष्य व्याकरण इत्यादी शास्त्राची रचना करू शकतो. त्याप्रमाणे वेद निर्माण करण्याचेही सामर्थ्य जीवामध्ये असू शकते? उत्तर: नाही, कारण ईश्वराने वेद निर्माण केल्यानंतर ते ज्ञान आत्मसात करून नंतर ग्रंथ रचना करण्याचे सामर्थ्य एखाद्या मनुष्यात येऊ शकते. वेदाच्या सम्यक ज्ञानाशिवाय कोणताही मनुष्य विद्वान बनू शकत नाही. ज्याप्रमाणे आजही एखाद्या शास्त्राचा अभ्यास करून, एखाद्याचा उपदेश ऐकून किंवा मनुष्यांचा परस्पर व्यवहार पाहूनच मनुष्य ज्ञान मिळवू शकतो, अन्यथा ते ज्ञान त्याला मिळू शकत नाही. जर एखाद्या मानवी बालकाला जन्मतः एकांतात ठेवून त्याच्याशी यत्किंचितही संभाषण केले नाही व मरेपर्यंत त्याच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली, तर त्याला कधीही मानवी व्यवहारांची अनुभूती येणारच नाही. तसेच जंगलात राहणाऱ्या माणसास शिकविल्याखेरीज कोणतेही ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, तर पशुंप्रमाणे त्याचा व्यवहार आढळून येतो. त्याचप्रमाणे वेदांच्या ज्ञानाशिवायही सर्व माणसांची प्रवृत्ती व स्थिती पशुंसारखीच झाली असती. मग ग्रंथ रचना करण्याच्या सामर्थ्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणून वेदांना ईश्वर निर्मित मानण्यानेच कल्याण होते, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही. प्रश्न: ईश्वराने माणसाला स्वाभाविक ज्ञान दिले आहे, ते सर्व ग्रंथांपेक्षा चांगले आहे,
कारण त्याशिवाय वेदातील शब्द, अर्थ व त्यांचे संबंध यांचे ज्ञान कधीच झाले नसते. जेव्हा या ज्ञानाची क्रमाने वृद्धी होईल तेव्हा माणसी ही ग्रंथ रचना करू शकतील. मग वेद हे ईश्वर निर्मित का मानावे? उत्तर, बालकाला एकांतात ठेवण्याचे व जंगलवासियांचे अशी जी 2 उदाहरणे दिली आहेत त्यानुसार ईश्वराने त्यांना स्वाभाविक ज्ञान दिले नव्हते काय? स्वाभाविक ज्ञानाने ते विद्वान का बनत नाहीत? यावरून एका गोष्टीचा निश्चित बोध होतो की सृष्टीच्या आरंभी ईश्वराने दिलेल्या वेदरूपी ज्ञानाखेरीज सत्य ज्ञान कोणत्याही व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. जसे आपण वेदांचे अध्ययन केल्याखेरीज, विद्वानांचे ग्रंथ वाचल्याखेरीज पंडित बनू शकत नाही, तसेच सृष्टीच्या आरंभीही परमेश्वराने वेदविद्या दिली नसती तर आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला धर्म इत्यादी संबंधी यथार्थ ज्ञान झाले नसते. यावरून हे सिद्ध होते की विद्वानांचा उपदेश व वेदांचे अध्ययन याखेरीज केवळ स्वाभाविक ज्ञानाने मानवी व्यवहार चालू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण इतर विद्वानांकडून वेदादी शास्त्रांद्वारे भिन्न प्रकारचे ज्ञान प्राप्त करून नंतरच ग्रंथ रचना करू शकतो, त्याप्रमाणेच सर्व माणसांनाही सृष्टीच्या आरंभी ज्ञान प्राप्तीची आवश्यकता आहे. कारण सृष्टीच्या आरंभी अध्ययन अध्यापनाची कोणतीच व्यवस्था नव्हती व विद्या देणारा एखादा ग्रंथही उपलब्ध नव्हता. अशा वेळी शिकविणारा नसताना ईश्वराच्या वेदोपदेशाशिवाय कोणताही माणूस ग्रंथ रचना कशी करू शकेल? कारण की सर्व माणसांना आपोआप स्वतंत्र विद्या नैमित्तिक ज्ञान मिळू शकत नाही व कुणालाही स्वाभाविक ज्ञानाने विद्येची प्राप्ती होऊ शकत नाही. यावरून हे सिद्ध होते की ईश्वराने सर्व मानवांच्या कल्याणासाठी वेद निर्मिती केली आहे. आपले स्वाभाविक ज्ञान वेद इत्यादी ग्रंथांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणणेही योग्य ठरत नाही. कारण स्वाभाविक ज्ञान हे साधन रूप म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे मनाच्या संयोगाशिवाय नेत्र पाहू शकत नाही व आत्म्याच्या संयोगाशिवाय मन काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणेच जे स्वाभाविक ज्ञान आहे ते वेद व विद्वानांपासून विद्या ग्रहण करण्याचे साधन मात्र आहे आणि पशुप्रमाणे व्यवहार करण्याचे साधनही आहे. परंतु ते स्वाभाविक ज्ञान स्वतंत्रपणे धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्तीचे साधन कधीही बनू शकत नाही. प्रश्न, वेद निर्माण करण्यामागे ईश्वराचे प्रयोजन काय? उत्तर, मी तुम्हालाच विचारतो की वेद उत्पन्न न करण्यात त्याचे प्रयोजन कोणते होते? तुम्ही म्हणाल की याचे उत्तर आम्ही जाणत नाही. तर असो, प्रथम वेदांच्या उत्पत्तीचे प्रयोजन कोणते आहे हे ऐका. प्रश्न, ईश्वर अनंत विद्येने युक्त आहे किंवा नाही? उत्तर, आहे. प्रश्न, मग त्याच्या विद्येचे प्रयोजन काय? उत्तर, स्वतःसाठीच, ज्यामुळे सर्व पदार्थांची रचना करणे व त्यांचे ज्ञान असणे हे होय. प्रश्न, ठीक, मी तुम्हाला विचारतो की ईश्वर परोपकारी आहे किंवा नाही? उत्तर, परोपकारी आहे. निष्कर्ष असा की विद्या ही स्वार्थ व परार्थ या दोन्हीसाठी असते. कारण विद्येचा गुणच असा असतो की ज्यामुळे स्वार्थ व परार्थ दोन्ही साधले पाहिजे. जर परमेश्वराने त्याच्या विद्येचा उपदेश आपल्याला केला नसता तर विद्येने परोपकार करण्याचा त्याचा हा गुण नष्ट झाला नसता. यामुळे परमेश्वराने त्याच्या वेद विद्येचा सर्वांना उपदेश करून स्वतःची विद्या सार्थक केली आहे. परमेश्वर आपल्या माता पित्याप्रमाणे आहे
आपण सर्व त्याची लेकरे आहोत. या लेकरांवर त्याची सदैव कृपादृष्टी असते. आपल्या मुलांना सतत सुख मिळावे यासाठी माता पित्यांची अंतःकरणे सदैव दया व करुणा यांनी ओथंबलेली असतात. त्याप्रमाणे परमेश्वराची कृपादृष्टी सर्वांवर असते. यामुळेच त्याने वेदांचा उपदेश सर्व लोकांसाठी केलेला आहे. जर परमेश्वराने माणसाला वेदविद्येचा उपदेश केला नसता तर धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांची यथार्थ सिद्धी कुणालाही प्राप्त झाली नसती व त्याशिवाय कुणालाही परमानंदाची प्राप्ती झाली नसती. ज्या ईश्वराने लोकांच्या सुखासाठी कंद, मूळ, फळे, तृण इत्यादी पदार्थ निर्माण केले आहेत, तो ईश्वर सर्व सुख देणारी, सत्य ज्ञान प्रकट करणारी वेदविद्या लोकांच्या सुखासाठी का बरे देणार नाही? कारण ब्रह्मांडात जितके उत्तम पदार्थ आहेत ते प्राप्त झाल्यामुळे जेवढे सुख मिळते ते सुख विद्या प्राप्तीमुळे होणाऱ्या सुखाच्या हजाराव्या अंशानेही नसते. अशी सर्वोत्तम विद्या म्हणजे वेद होय. त्याचा उपदेश परमेश्वर का करणार नाही? यावरून निश्चितपणे जाणले पाहिजे की वेद ईश्वर निर्मितच निश्चितपणे आहे. प्रश्न: वेदांची रचना करण्यासाठी व लेखन करण्यासाठी ईश्वराने शाई, लेखणी व दौत इत्यादी साधने कुठून आणली? कारण वेद निर्मितीच्या वेळी कागद इत्यादी पदार्थांचा शोधच लागला नव्हता. वा वा, तुम्ही मोठी शंका उपस्थित केली आहे. तुमच्या बुद्धीची किती प्रशंसा करावी. बरे, मी तुम्हाला विचारतो की हात इत्यादी अवयवांशिवाय तसेच लाकूड, लोखंड इत्यादी नसताना ईश्वराने जगाची रचना कशी केली? ज्याप्रमाणे हात इत्यादी अवयवांशिवाय त्याने सर्व जगाची रचना केलेली आहे, त्याप्रमाणे कोणत्याही साधनांशिवाय त्याने वेदांची निर्मिती केलेली आहे. कारण ईश्वर सर्व शक्तिमान आहे. म्हणून ईश्वरासंबंधी अशा प्रकारचा संशय घेता कामा नये. तरी पण याचे उत्तर असे जाणा की सृष्टीच्या आरंभी ईश्वराने वेद लिखित स्वरूपात निर्माण केलेले नव्हते. प्रश्न: तर मग कोणत्या प्रकारे निर्माण केले? उत्तर: ज्ञान स्वरूपात. प्रश्न: ज्ञान कोणत्या प्रकारे प्रकट केले? उत्तर: अग्नी, वायू, आदित्य व अंगिरा ऋषींच्या अंतरंगात प्रकट केले. प्रश्न: ते तर अचेतन पदार्थ आहेत. उत्तर: असे म्हणू नका. ती सृष्टीच्या आरंभी देहधारी माणसे होती. कारण जड पदार्थात ज्ञानाचे अशक्य किंवा असंभव असते आणि ते जेथे असंभव असते तेथे लक्षणा काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्वान पुरुषाने दुसऱ्याला म्हटले, शेतात मचाण हाक मारित आहे. या वाक्यात लक्षणेमुळे हा अर्थ स्पष्ट होतो की मचाणावर बसलेली माणसे हाका मारित आहेत. याप्रमाणे येथेही जाणले पाहिजे की विद्येचा प्रकाश फक्त मनुष्य प्राण्यातच होऊ शकतो, अन्यत्र नाही. या बाबतीत प्रमाण: तेभ्यस्तप्तेभ्यस्त्रयो वेदा अजायन्ता अग्निरुग्वेदो वायोर्यजुर्वेदः सूर्यात् सामवेदः. त्या 4 मानवांच्या ठिकाणी वेदांचा प्रकाश करून त्यांच्याद्वारे ब्रह्मा आदींना वेदांचे ज्ञान दिले आहे. प्रश्न: खरी गोष्ट ही आहे की ईश्वराने त्यांना ज्ञान दिले असेल व त्यांनी आपल्या ज्ञानाने वेदांची रचना केली असेल? उत्तर: असे म्हणणे योग्य नाही. कारण तुम्ही हेही जाणता की ईश्वराने त्यांना कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले होते? उत्तर: त्यांना वेदरूपी ज्ञान दिले होते. प्रश्न: ठीक आहे, मी तुम्हाला विचारतो की ते ज्ञान ईश्वराचे आहे किंवा त्यांचे स्वतःचे? उत्तर:
ते ज्ञान ईश्वराचेच आहे. प्रश्न, मी पुन्हा आपणास विचारतो की वेद ईश्वर निर्मित आहेत अथवा अग्नी, वायू इत्यादी निर्मित? उत्तर, ज्याचे ज्ञान आहे त्यानेच वेद निर्माण केले. प्रश्न, मग अग्नी, वायू इत्यादींनी वेद निर्मिती केली अशी शंका आपण का घेतली? उत्तर, खात्री करून घेण्यासाठी. प्रश्न, ईश्वर न्यायकारी आहे अथवा पक्षपाती? उत्तर, न्यायकारी आहे. प्रश्न, जर परमेश्वर न्याय तर सर्वांच्या हृदयात वेदांचा प्रकाश का केला नाही? कारण चारच माणसांच्या हृदयात वेदांचा प्रकाश करण्यामुळे ईश्वरावर पक्षपातीपणाचा आरोप येतो. उत्तर, यामुळे ईश्वरावर पक्षपाताचा आरोप कधीच येऊ शकत नाही, तर त्या न्यायकारी परमेश्वराचा साक्षात न्यायच दिसून येतो. कारण न्याय याचा अर्थ असा होतो की जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ देणे. म्हणून असे जाणले पाहिजे की त्या चार पुरुषांच्या पूर्व पुण्याईमुळे त्यांच्या हृदयात वेदांचा प्रकाश पाडला गेला. प्रश्न, ते चार पुरुष तर सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झाले होते, त्यांची पूर्व पुण्याई कोठून आली? उत्तर, सगळे जीव स्वरूपाने अनादी आहेत. जीवांची कर्मे व स्थूल कार्य जगत हे प्रवाहाने अनादी आहे. त्यांच्या अनादित्वाचे प्रमाणपूर्वक प्रतिपादन नंतर करण्यात येईल. प्रश्न, गायत्री इत्यादी छंदांची रचना ईश्वरानेच केलेली आहे काय? उत्तर, ही शंका तुमच्या मनात कशी आली? प्रश्न, मी तुम्हाला विचारतो की गायत्री इत्यादी छंदांची रचना करण्याचे ज्ञान ईश्वराला नाही काय? उत्तर, ईश्वराला सर्व ज्ञान आहे. तर मग ईश्वर सकल विद्येचा ज्ञाता असल्यामुळे ही तुमची शंकाही व्यर्थ आहे. प्रश्न, चतुर्मुखी ब्रह्मदेवाने वेदांची रचना केली असा इतिहास आम्ही ऐकत आलो आहोत. उत्तर, असे म्हणू नका, कारण इतिहासाला शब्द प्रमाण म्हणून गणले जाते. आप्तोपदेशः शब्दः, न्यायशास्त्र अध्याय 1 सूत्र 7. अर्थात सत्यवादी विद्वानांनी जो उपदेश केलेला आहे ते शब्द प्रमाण म्हणून ग्राह्य धरले जाते, असे न्याय दर्शनामध्ये गौतमाचार्यांनी लिहिले आहे. आणि शब्द प्रमाणाने जो सिद्ध होत असेल तोच इतिहास मानणे योग्य ठरते, अन्य नाही. या सूत्राच्या भाष्यात वात्स्यायन मुनींनी आप्त या शब्दाचे लक्षण सांगितलेले आहे की जो प्रत्यक्ष सर्व पदार्थ विद्येचा ज्ञाता आहे, ज्याच्या अंगी कपट इत्यादी दोषांचा अभाव आहे व जो धर्मात्मा आहे, जो नेहमी सत्यवादी, सत्य मानणारा व सत्यकारी आहे, जो पूर्ण विद्यायुक्त आहे व आत्म्याला ज्या प्रकारचे ज्ञान आहे ते सांगण्याच्या इच्छेने प्रेरित झालेला आहे, सर्व माणसांवर कृपा दृष्टी ठेवून सर्वांना सुख मिळावे यासाठी सत्याचा उपदेश करणारा आहे. पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत सर्व पदार्थांना यथावत अनुभवणे व त्यानुसार अनुसरणे यालाच आप्ती असे म्हणतात. याच आप्तीने युक्त होऊन जो कार्य करतो त्याला आप्त म्हणतात. त्याचाच उपदेश प्रमाण मानला जातो. या विरुद्ध माणसाचा उपदेश प्रमाण मानला जात नाही. कारण सत्य वृत्तांताचेच नाव इतिहास आहे, असत्याचे नव्हे. सत्य प्रमाणयुक्त इतिहासच सर्वांनी ग्रहण करणे योग्य आहे, या विरुद्ध नाही. कारण प्रमादी पुरुषाचे असत्य वचन इतिहासात ग्राह्य धरले जात नाही. याप्रमाणेच व्यासांनी चारही वेद लिहिले इत्यादी इतिहासही मिथ्या आहे हे जाणले पाहिजे. कोणत्याही माणसाने आजच्या काळात तयार झालेले ब्रह्मवैवर्तादी पुराण व ब्रह्मालय, ब्रह्मयामल इत्यादी तंत्र ग्रंथ ऐतिहासिक प्रमाण म्हणून स्वीकारणे योग्य ठरणार नाही. कारण यात अशक्य, अप्रमाणित, कपोल कल्पित व खोटा इतिहास मोठ्या प्रमाणात लिहून ठेवलेला आहे आणि
शतपथ ब्राह्मण इत्यादी जे सत्य ग्रंथ आहेत त्यातील इतिहासाचा कधी त्याग करता कामा नये. प्रश्न. जे सूक्त व जे मंत्र ज्या ऋषींच्या नावे ओळखले जातात त्यांनीच वेद रचले असे का मानू नये? उत्तर. असे म्हणू नका, कारण ब्रह्मा इत्यादींनीही वेदांचा अभ्यास केला होता. म्हणून श्वेताश्वेतर इत्यादी उपनिषदांमध्ये पुढील वचन उद्धृत केलेले आहे. यौ वै ब्रह्माणं विदधाति पूर्वयो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै. ज्याने ब्रह्माला उत्पन्न केले व ब्रह्मा इत्यादींना सृष्टीच्या आरंभी अग्नी इत्यादींद्वारा वेदांचा उपदेश केला त्याच परमेश्वराला आम्ही शरण जातो. याप्रमाणेच ऋषींनीही वेदांचे ज्ञान प्राप्त केलेले आहे. ऋषी व व्यास आदी ऋषींचा जन्मही झालेला नव्हता त्यावेळीही ब्रह्मा इत्यादी जवळ वेद ज्ञान होते. मनुच्या श्लोकांचेही प्रमाण याबाबत देता येते. अग्नी वायू रविभ्यस्तु त्रयं ब्रह्म सनातनम दूतोः यज्ञ सिद्ध्यर्थ मृगयजुः साम लक्षणम. अध्यापयामास पितॄन् शिशुरांगिरसः कविः. पूर्वोक्त अग्नी वायू रवी व अंगिरा यांच्याद्वारे ब्रह्माने वेदांचे अध्ययन केले होते. जेव्हा ब्रह्माने वेदांचे अध्ययन केले होते तेव्हा व्यासादींची काय कथा? प्रश्न. ऋग्वेदादी संहितांची वेद व श्रुती अशी दोन नावे का पडलेली आहेत? उत्तर. अर्थभेद असल्यामुळे. कारण विद धातूंचे 4 अर्थ आहेत. एक, विदचा अर्थ जाणणे. दुसरा, विदचा अर्थ असणे. विदनृ अर्थ लाभ होणे. चौथा, विदचा अर्थ विचार. या 4 धातूंना तृतीया व सप्तमीत घय प्रत्यय लावण्याने वेद शब्द तयार होतो. तसेच श्रु या धातूचा श्रवण हा अर्थ होतो व त्याला तृतीयेत 3 प्रत्यय लावण्याने श्रुती शब्द तयार होतो. ज्यांच्या अभ्यासाने यथार्थ विद्येचे ज्ञान होते, ज्यांचा अभ्यास करून माणसाने विद्वान बनावे, ज्यांच्यामुळे सर्व सुखांचा लाभ होतो, ज्यांच्यामुळे मनुष्याला सत्यासत्याचे ज्ञान होते, यावरून ऋक् आदी संहितांना वेद म्हटले जाते. तसेच सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत व ब्रह्मापासून आपल्यापर्यंत सत्य विद्येचे श्रवण करण्यात आलेले आहे. यावरून वेदांना श्रुती म्हणतात. कारण की वेद निर्माण करणारी देहधारी माणसे आजपर्यंत प्रत्यक्ष कुणीही पाहिलेली नाही. यावरून सिद्ध होते की निराकार ईश्वराकडून वेदांची निर्मिती झालेली आहे आणि आजपर्यंत सर्व लोक वेद ऐकत व ऐकवीतच आलेले आहेत. वाद्य वाजविण्यास वादक व कळसूत्री बाहुल्या नाचविणारा जसा असतो तसे ईश्वराने अग्नी, वायू, आदित्य व अंगिरा या 4 मानवांना निमित्त मात्र केले होते. त्यांच्या ज्ञानाने वेदांची उत्पत्ती झालेली नाही. यावरून हे जाणले पाहिजे की वेदात जितके शब्द, अर्थ व त्यांचे संबंध आहेत ते सर्व ईश्वरानेच प्रकट केलेले आहेत. याचे एकच कारण म्हणजे तो सर्व प्रकारच्या ज्ञानाने परिपूर्ण आहे. प्रश्न. वेदांची उत्पत्ती होऊन किती वर्षे झाली? उत्तर. 1 वृंद अब्ज 96 कोटी 8,52,976 वर्षे वेदांची व सृष्टीची उत्पत्ती होऊन झालेली आहेत व हे 77वे संवत चालू आहे. वेद व जगाची उत्पत्ती होऊन इतकीच वर्षे झालेली आहेत हे निश्चित कसे सांगता येईल असा प्रश्न विचारला जातो. उत्तर. आजची सृष्टी ही 7व्या वैवस्वत मनुपासून सुरू आहे. यापूर्वी 6 मन्वंतर झालेले आहेत. 1 स्वयंभव, 2
स्वारोचिष 3, औत्तमी 4, तामस 5, रैवत 6, चाक्षुष हे 6 संपलेले आहेत व 7वा वैवस्वत मनु चालू आहे व सावर्णी इत्यादी 7 मन्वंतर पुढे भोगले जातील. हे सर्व मिळून 14 मन्वंतर होतात. 71 चतुर्युगींचे एक मन्वंतर मानले जाते. असे 14 मन्वंतर एका ब्राह्मदिनात समाविष्ट असतात व इतकेच परिमाण ब्राह्मरात्रींचेही असते. त्यांची गणना येणेप्रमाणे 17,28,000 वर्षांचे सतयुग मानले जाते, 12,96,000 वर्षांचे त्रेतायुग मानले जाते, 8,64,000 वर्षांचे द्वापरयुग व 4,32,000 वर्षांचे कलियुग मानले जाते. तसेच आर्य लोकांनी क्षण व निमिषापासून 1 वर्ष पर्यंत कालाची सूक्ष्म व स्थूल विभागणी करून त्यांना संज्ञा दिलेल्या आहेत. या 4 युगांचे 43,30,000 वर्षे होतात, ज्यांना चतुर्युगी म्हटले जाते. 71 चतुर्युगींची म्हणजेच 30,67,20,000 वर्षांना एक मन्वंतर ही संज्ञा आहे. आणि अशी 6 मन्वंतरे मिळून 1,84,03,20,000 वर्षे व्यतीत झाली व 7व्या मन्वंतरामध्ये सध्या 28वी चतुर्युगी आहे. या चतुर्युगीत कलियुगाचे 4,976 वर्षांचा काळ भोगला असून बाकी 4,27,024 वर्षे भोगणे शिल्लक आहे. हे जाणले पाहिजे की 12,32,976 वर्षे वैवस्वत मनूचे भोग भोगलेले आहेत आणि 18,61,87,024 वर्षे भोगणे शिल्लक आहे. यामध्ये सध्याचे वर्ष 77वे आहे, ज्याला आर्य लोक विक्रम संवत 1933 असे म्हणतात. याविषयी प्रमाण ब्राह्मस्य तु शपाहस्य यत् प्रमाणं समासतः एकैकशो युगानां तु क्रमशस्तन्निबोधत चत्वार्याहुः सहस्राणि वर्षाणां तु कृतं युगं तस्य तावच्छति संध्या संध्यांशश्च तथाविधः इतरेषु ससन्धेषु ससन्ध्यांशेषु च त्रिषु एकापायेन वर्तन्ते सहस्राणि शतानि च एतेतत् परिसंख्या तमादावेव चतुर्युगम् एतद् 12,000 देवानां युगमुच्यते दैविकानां युगानां तु सहस्र परिसंख्यया ब्राह्ममेक महर्ज्ञेयं तावती रात्रिरेव च तद्वै युगसहस्रान्तं ब्राह्मं पुण्यमहर्विदुः रात्रिञ्च तावतीमेव ते अहोरात्रविदो जनाः यत् प्राग् 12,000 दैविकं युगं तदेकसप्ततिगुणं मन्वन्तर मिहोच्यते मन्वन्तराण्यसंख्यानि सृष्टिः संहार एव च क्रीडन्नि नैव तत् कुरुते परमेष्ठी पुनः पुनः. मनुस्मृती वरील चतुर्युगीनुसार 1000 चतुर्युगींना एक ब्राह्मदिन ही संज्ञा आहे व तितक्याच चतुर्युगींची रात्र असते हे जाणले पाहिजे. याप्रमाणे ईश्वर सृष्टीची उत्पत्ती करून 1000 चतुर्युगी पर्यंत तिला कायम ठेवतो, त्यालाच ब्राह्मदिन म्हटलेले आहे व 1000 चतुर्युगी पर्यंत सृष्टी नष्ट करून तिला प्रलयावस्थित ठेवतो, म्हणजेच सृष्टी आपल्या कारणात लीन होते. यालाच ब्राह्मरात्री असे म्हटले आहे. सृष्टीची रचना झाल्यानंतर दिन व प्रलय झाल्यानंतर रात्र म्हटले जाते. हा जो सध्या ब्राह्मदिन आहे त्याचे 1,98,52,976 वर्षे संपलेली आहेत. म्हणजेच सृष्टीची रचना व वेदांची उत्पत्ती होऊन इतकीच वर्षे झालेली आहेत व
2,33,32,27,24 वर्ष या सृष्टीचे शिल्लक आहे. यातील हे शेवटचे 24वे वर्ष चालू आहे. आजपर्यंत जशी घट व वाढ केलेली आहे तशीच पुढे येणाऱ्या भोगातून एक वर्ष कमी करीत जावे व मागील वर्षाच्या क्रमात एक वर्ष मिळवित जावे. ब्राह्मदिन व ब्राह्मरात्री अर्थात ब्रह्माने जगाची उत्पत्ती, रचना व प्रलय ही नावे दिलेली आहेत. त्यासाठी याचे नाव ब्राह्मदिन आहे. याच प्रकरणात याला मनुस्मृतीच्या श्लोकांचे प्रमाण दिलेले आहे ते पहावे. मनुस्मृतीच्या श्लोकात दैव वर्षाची गणना केलेली आहे. अर्थात 4 युगांच्या 12,000 वर्षांना दैवयुग म्हटले आहे. याप्रमाणे ज्यांची होऊ शकत नाही अशा असंख्य मन्वंतराद्वारे सृष्टीची रचना पूर्वीही झालेली आहे व भविष्य काळातही होईल. म्हणजे सर्व शक्तिमान जगदीश्वर या सृष्टीची सदैव स्वाभाविकपणे निर्मिती करतो, पालन करतो व प्रलय घडवितो व सदैव असेच करीत राहील. सृष्टीची उत्पत्ती, वर्तमान काळ, प्रलय व तसेच वेदांची उत्पत्ती यांची वर्ष गणना सहजतेने करता यावी यासाठीच ब्रह्मदिन हे नाव दिलेले आहे. मन्वंतर परिवर्तनाच्या वेळी सृष्टीच्या नैमित्तिक गुणातही काही अंशी परिवर्तन होते. यासाठीच मन्वंतर ही संज्ञा दिलेली आहे. वर्तमान सृष्टीला कल्प व प्रलयाला विकल्प असे म्हटले जाते. एकं दश शतं चैव सहस्रमयुतं तथा लक्षं च नियुतं चैव कोटिरर्बुदमेव च. वृन्दः खर्वो विखर्वश्च शङ्खः पद्मं च सागरः अन्त्यं मध्यं परार्धय च दशवृद्ध्या यथाक्रमम्. या वर्षांची गणना या प्रकारे केली पाहिजे. एकं दश शतं चैव, एक, दश, शत, हजार, 10,000, लाख, नियुत, कोटी, अर्बुद, वृंद, खर्व, विखर्व, शंख, पद्म, सागर, अंत्य, मध्य, परार्धय या प्रकारे 10 गुणाकाराने वाढवून या गणिताने सूर्य सिद्धांत इत्यादी ज्योतिष ग्रंथामध्ये गणना केलेली आहे. सहस्रस्य प्रमासी सहस्रस्य प्रतिमासी सर्वं वै सहस्र सर्वस्य दातासी. सहस्रस्य प्र सर्वच सृष्टी संख्या सहस्र आहे. तसेच पूर्वोक्त ब्राह्मदिन व ब्राह्मरात्रीची संख्या सहस्रच गणली जाते. कारण हा मंत्र सामान्य अर्थाचा म्हणून समजला जातो. म्हणून हे परमेश्वरा, तू 1000 चतुर्युगींचा दिवस व रात्रींचा निर्माता आहेस.